नमस्कार मित्रांनो, भाग 22. मागील घटना. सागर बऱ्याच दिवसांनी सनमला भेटायला गावी आला होता आणि त्यांची भेट गवताच्या कुरणात झाली होती. भेट झाल्यानंतर ते दोघे आनंदाने आपापल्या घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी लगेच सागर मुंबईला गेला होता आणि तनुजा मॅडमने त्याला बागेत भेटायला सांगितलं होतं. तनुजा मॅडम बागेत सागरची वाट पाहत असताना सागर आला होता. पण तो आल्यानंतर मॅडमच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चालू होता. मॅडमच्या चेहऱ्याकडे बघून मॅडम काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहे हे लक्षात येताच सागरनेच मॅडमला विचारलं होतं, मॅडम असं कोणतं काम निघालं की तुम्ही मला एवढ्या संध्याकाळी बोलवलं? काही प्रॉब्लेम आहे का? आता पुढे. सागरच्या ह्या प्रश्नावर मॅडम अचानक विचारातून बाहेर आली आणि सागरला म्हणाली, तसं काही नाही रे, पण मला तुझ्याशी मोकळ्या मनाने बोलावं, मन मोकळं करावं असं वाटलं. त्यावर सागर म्हणाला, पण मॅडम आपण अशा गप्पा कंपनीत काम पाहतही करू शकलो असतो ना? मॅडम म्हणाली, अरे नैसर्गिक वातावरण सगळीकडे सारखंच असतं असं नाही. अशा गप्पा त्या कंपनीतल्या गोंगाटात करण्यापेक्षा बागेतच योग्य असं मला वाटतं. मग सागर मनावर घेऊन म्हणाला, ठीक आहे, जशी तुमची इच्छा, चला त्या बाकावर बसू. सागरच्या बोलण्याला प्रतिसाद देत मॅडम हळुवारपणे जाऊन त्या बाजूच्या बाकावर बसली. सागरही मॅडमच्या बाजूला बाकावर बसला. आता सागरला गप्पा मारायला आपणच बोलवलंय ह्या विचाराने मॅडमनेच त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. हे बघ सागर, माझ्या कंपनीत अनेक पुरुष आले आणि गेले, पण तू मात्र काही वेगळाच आहेस. सुंदर आहेस. मला तुझी प्रेमळ भाषा, तुझा प्रेमळ स्वभाव, तुझी सदा काम करण्याची वृत्ती मला खूप आवडली. यू आर अ व्हेरी नाईस यंग बॉय. सागर वैचारिक बुद्धिमत्तेत पारंगत होताच. तो म्हणाला, मॅडम सर्वच माणसे एकाच वृत्तीची असतात असं थोडंच. सर्वच वाईट किंवा सर्वच प्रेमळ नसतात. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, ज्याचे त्याचे गुण ज्याच्या त्याच्या अंगी. पण मॅडम मी तुमचा खूप आभारी आहे मला काम दिल्याबद्दल. आता मॅडमला हा विषय वाढवायचा नव्हता. ती एका वेगळ्या विषयाच्या मूडमध्ये होती म्हणून म्हणाली, जाऊ दे रे, मला तुझ्याशी काही पर्सनली बोलायचं आहे म्हणून तर तुला बागेत ह्या एकांतात बोलवलंय मी. सागर म्हणाला, हा बोला की मॅडम. मनातल्या भावना सागर समोर कशा व्यक्त करायच्या याच विचारात मॅडम गुंतली. ती बाकावरून उठून पुढे होऊन पाठमोरी उभारली. मॅडम पुन्हा काहीतरी विचारात गोंधळून गेली. तेवढ्यात सागर पुन्हा बाकावरूनच म्हणाला, मॅडम तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, बोला ना. आता मॅडम त्या विचारातून अचानक बाहेर आली आणि तिने मनाच्या तयारीने बोलायला सुरुवात केली. सागर, मी आता तुला स्पष्टच सांगते, मी माझ्या लग्नाचा विचार केला आहे. हे ऐकून सागरला खूप आनंद झाला. सागर आनंदाने एकदम बाकावरून उठला आणि मॅडमच्या मागे येऊन उभारला. तिच्या मागूनच तिला म्हणाला, अरे वा, गुड, व्हेरी गुड मॅडम. ही गोष्ट सांगायला एवढा वेळ आणि हे सांगायला तुम्ही मला इथे बोलवलं? बरं, कोण आहे तो भाग्यवान? जो प्रश्न मॅडमला अपेक्षित होता तोच प्रश्न आता सागरने तिला विचारला होता. म्हणून मॅडम पटकन त्याच्याकडे वळली आणि लगेच म्हणाली, तूच आहेस तो भाग्यवान. आता सागरला अचानक आश्चर्याचा एक दुःखद धक्काच बसला होता. त्याच्या कानांवर जे शब्द पडायला नको होते तेच पडले होते. सागर एकदम नाराज झाला होता. सागर सिरियस होऊन म्हणाला, मॅडम मला आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुम्हाला बहीण मानतोय. मी राखी बांधून घेतली तुमच्याकडून आणि तुम्ही? तेवढ्यात मॅडम लगेच म्हणाली, कसले रे तुझे हे जुने रीतिरिवाज, जुने विचार? अरे आज 21व्या शतकात वावरतोय आपण. मग सागरने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, माझे विचार जुने असतीलही मॅडम, पण ते आज गरजेचे आहेत. जुन्या रीतिरिवाजांनाच आपण मॉडर्न केल्यामुळे आज आपली संस्कृती नाश पावत चालली. मी तुम्हाला खरंच माझी बहीण मानली मॅडम, मनापासून. मॅडम मी तुमच्याशी लग्न केलं तर हा माझ्या कोल्हापूरच्या संस्कृतीला काळीमा होईल. नाही मॅडम, हे माझ्यावर संस्कार नाहीत. आता मॅडम आपल्या मोठेपणाचा त्याच्यावर जोर देऊ लागली. म्हणाली, सागर मी तुला स्वतः ऑफर देते, एन्जॉय इट. त्यावर सागर म्हणाला, नाही मॅडम, हा एन्जॉय नाही, ही आयुष्याची पनिशमेंट होईल माझ्यासाठी. तेवढ्यात मॅडम लगेच म्हणाली, अरे पण मी तुला राखी बांधली म्हणजे मी काही तुझी सख्खी बहीण होत नाही. तू माझ्या रक्ताचा भाऊ होऊ शकत नाहीस. अजूनही विचार कर. पुन्हा सागरने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. म्हणाला, मॅडम तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान असला तरी तुमच्या पोस्टला नेहमी सलाम करतोय मी, निसंकोचपणे, मनापासून, आदराने. कारण वयापेक्षा पोस्ट मोठी असते आणि तुमच्याकडे पाहताना ती वाईट भावना माझ्या मनात कधीच आली नाही. त्यावर लगेच मॅडम म्हणाली, मग आता आपण नेहमी एकमेकांच्या सोबत आहोत. ती भावना तू घे ना मनात, कायमची घे.
आता तिला कसं समजवायचं तेच सागरला कळेना. तो समजवण्याच्या कळवळीने तिला म्हणाला, मॅडम तुम्ही हा नको तो विचार कसा काय केलात हेच काही मला समजेना झाले. मॅडम प्रेम लग्न ह्या काही खेळण्यातल्या वस्तू नसतात, त्या दैवाच्या गोष्टी असतात. सॉरी मॅडम, आय कांट डू धिस. आता मॅडम ही त्याला कळवळीने विचारू लागली होती, पण का, कोणती अडचण आहे तुला? ठीक आहे, आजपर्यंत मी तुला बहिणीचा आधार दिला, आता एक पत्नी म्हणून देईन. विसरून जा की तुला मी बहिणीचं प्रेम दिलं होतं. तो एक भास होता असं समज, किंवा तुला पडलेलं स्वप्न समज. एवढं होऊनही सागर तिला अजूनही समजवण्याचाच प्रयत्न करत होता. इम्पॉसिबल मॅडम. मॅडम तुम्ही तुमच्या डोक्यातला हा विचार पुसून टाका. मॅडम तुम्ही इतक्या सुंदर आणि सोज्वळ आहात की तुम्हाला माझ्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल. मग मॅडम लगेच म्हणाली, मला नको आहे तो सुंदर मुलगा, मला तूच हवा आहेस. मला तुझ्यातल्या गुणांनी हेरलंय रे सागर. मला खरंच तू हवा आहेस, कायमचा. आता तिला समजवण्यात सागरचा शेवट झाला होता. तरीही तो म्हणाला, सॉरी मॅडम, शक्य नाही ते, मी हे करूच शकत नाही. मला हे नाही पटलेलं. हा तुमचा विचार मला अजिबात आवडलेला नाही. आता मॅडमच्या मनात काहीतरी संशयाची पाल कुचकुचली. म्हणून ती म्हणाली, एक सुंदर तरुणी, एक श्रीमंत मुलगी आपल्या हाताखालील नोकराला लग्नासाठी मागणी घालते आणि तो नोकर. तेवढ्यात सागर तिचे वाक्य तोडत लगेच म्हणाला, एक्सक्यूज मी मॅडम, मी नोकर जरूर आहे पण मूर्ख नक्कीच नाही. मग मॅडम म्हणाली, आता आलं माझ्या लक्षात, तू मला नकार का देतोयस याचं काहीतरी कारण नक्कीच असणार. तू कोणाच्या प्रेमात वगैरे आहेस का? कुणी आहे का तुझी गर्लफ्रेंड? आता सागरला तिला सगळं सांगण्याची गरज वाटली, म्हणून त्याने सांगून टाकलं. म्हणाला, हो आहे मॅडम, मी सनम नावाच्या तरुणीवर प्रेम करतोय आणि तीच माझी फर्स्ट अँड लास्ट चॉईस आहे. सनम खूप सुंदर आहे मॅडम, मी तुम्हाला तिचे नंतर फोटोसुद्धा दाखवेन. तिला बघून तुम्हीही हैराण व्हाल मॅडम. नशिबाने ती गरीब घराण्यात जन्माला आली असली तरी खूपच जिद्दी आहे ती. मी तिला धोका नाही देऊ शकत. तिने जीव टाकलाय मॅडम माझ्यावर. आता मॅडम शेवटचा ट्राय म्हणून त्याला म्हणाली, हे बघ सागर, मी तुला जे हवं ते देईन. हवं तर माझी कंपनी तुझ्या नावावर करेन मी. मग सागर अल्पहसे करून म्हणाला, मॅडम प्रेम केले मी सनमवर. संपत्तीच्या लालसाने होतं ते प्रेम नसतं, आणि जे मला सनम देऊ शकते ना ते मला इतर कोणीही कधीच देऊ शकणार नाही, तुम्ही सुद्धा. आता सागरचं मन बदलत नाही हे बघून मॅडम लगेच त्याला म्हणाली, ठीक आहे, आता विषय नको वाढायला, तुझा मूड नक्कीच चेंज होईल. चल सागर, मी तुला तुझ्या रूमवर सोडते. सागरला आता मॅडमसोबत जायचं नव्हतं, म्हणून म्हणाला, नाही नको, जा तुम्ही, मी जाईन थोड्या वेळाने. मॅडम ओके म्हणाली आणि काहीतरी विचारात आपल्या कारमध्ये बसून तिथून निघून गेली. आता सागरही काहीतरी विचारात बुडून गेला. आता तिकडे रवी किरण सनमच्या मागे लागलाय आणि इकडे मॅडम सागरच्या मागे लागली. नक्की आता पुढे घडणार तरी काय, बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.